पतसंस्था आणि सहकारी बँकेचे कर्ज काढताना सावधान. नमस्कार. हिंदवी न्यूजच्या या पॉडकास्टमध्ये आज आपल्या सोबत आहेत संग्राम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भरत गंगाळे सर. या पॉडकास्टमध्ये आज आपण सहकार क्षेत्रातील कलम 185 याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर 185 म्हणजे नेमकी काय? 185 म्हणजे सहकार कायद्यामध्ये पतसंस्थेचे जेव्हा कर्ज घेतलं जातं आणि कर्जदाराने कर्ज जेव्हा भरलं जात नाही, म्हणजे समजा पहिला निलाव केला, त्याला कोणी घेणारा उपस्थित राहिला नाही, दुसऱ्यांदा निलाव केला, त्यालासुद्धा कोणी निलावधारक मिळाला नाही, तिसऱ्यांदा निलाव केला, त्याला पण कोणी निलावधारक उपस्थित राहिला नाही, म्हणजे निलाव घेणारी व्यक्ती उपस्थित राहिली नाही. मग ह्या 3 वेळा निलाव करून संस्था काय करते, 185 एक सहकार कायद्यातलं कलम आहे. त्या कायद्याअंतर्गत तो जो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव त्याचं प्रोसिडिंग तयार करते आणि मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला जातो आणि तो पाठवून तिथं 185साठी मान्यता मिळावी म्हणून त्या ठिकाणी तो प्रस्ताव दाखल केला जातो. 185 हा जो कलम आहे तो नक्की कोणासाठी लागू होतो? 185 हे जे कलम आहे, ज्या कर्जदाराने कर्ज घेतलं आहे आणि कर्ज भरलं नाही आणि अनेक वेळा निलाव करून सुद्धा त्याला अपेक्षित गिऱ्हाईक उपलब्ध होत नाही किंवा निलाव घेणारा व्यक्ती मिळत नाही, त्या ठिकाणी 185चं कलम वापरलं जातं. 185 म्हणजे हा कायदा असा आहे का 185नं ती जमीन संस्थेच्या नावावरती हस्तांतर प्रमाणपत्राद्वारे संस्थेच्या नावावरती ती करून घ्यायची असते. या कायद्याची कारवाई कशी केली जाते? या कायद्याची कारवाई अशी असते का पहिल्यांदा त्या कर्जदाराला एक मागणी नोटीस दिलं जातं. मागणी नोटीस दिल्याच्यानंतर त्यांनी पैसे नाही भरले, म्हणजे एखादं खातं NPAत गेलं आणि कर्जदार पैसे भरत नाही. मग काय होतं, त्याला एक मागणी नोटीस दिली जाते. मागणी नोटीस देऊनही ते कर्जाचे हप्ते भरले नाही. मग काय करतात, ते ERकडं 101साठी एक प्रस्ताव दाखल केला जातो. 101साठी प्रस्ताव दाखल केल्याच्यानंतर मग ते 101च्या ठिकाणी सुनावणी घेतली जाते. सुनावणीमध्ये त्या कर्जदाराचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का तुम्हाला कर्ज मिळालं आहे किंवा नाही मिळालं, त्याच्यावरती चर्चा होते. त्यानंतर तो सगळ्याची शहानिशा करून तो जे संबंधित ER आहेत, म्हणजे सहाय्यक निबंधक, तो सगळ्याची शहानिशा करून तो 101चा दाखला पारित करतो. त्यानंतर 101 झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा 156चं एक वसुली अधिकारी, ज्यांना सहकार खात्याने 156चे अधिकार दिलेले आहेत, तो वसुली अधिकारी पुन्हा कर्जदाराला एक नोटीस देतो, त्याच्या जामीनदाराला पण नोटीस देतो आणि 156 अंतर्गत त्यांना सांगतो सदरची कर्जाची जी रक्कम आहे तुम्ही 30 दिवसाच्या आत भरावी, न भरल्यास तुमची स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता जप्त करून विक्री केली जाईल, असं एक नोटीस त्याला दिलं जातं. 156 झालं. 156 झाल्यानंतर मग तो नाही त्या कर्जदाराने दाद दिली त्यावेळेला, तर त्यानंतर तो काय करतो, पुन्हा एक पेपर नोटीस करतो सिम्बॉलिक ताबा म्हणून. ती जी काय तारण दिलेली जी मालमत्ता आहे, ती तारण दिलेली मालमत्तेवरती तो ताबा घेतो. ताबा घेऊन एक पेपरला नोटीस देतो का या क्षेत्रासंदर्भात, या स्थावर मालमत्तेसंदर्भात कुणीही व्यवहार करू नये, ही मालमत्ता संस्थेच्या ताब्यात आहे. त्यानंतर तो ती कारवाई झाल्याच्यानंतर पुन्हा त्यांना एक पत्र देतो का सदरची मालमत्ता आमच्या ताब्यामध्ये आहे आणि तुम्ही विक्री करू नये आणि याबाबत तो जिल्हाधिकारी यांच्याकडे ताबा मिळण्यासंदर्भात एक प्रस्ताव दाखल केला जातो आणि तो प्रस्ताव दाखल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रस्तावाची छाननी होते. छाननी करून ते जे जिल्हाधिकारी आहेत ते तहसीलदार साहेबांना अधिकार देतात, सांगतात का व या जमिनीचा ताबा तुम्ही पतसंस्थेचे वसुली अधिकारी यांना देण्यात यावं. त्यानंतरही जर समजा कर्जदाराने पैसे भरले तर ती कारवाई थांबते. पण तेव्हा जरी कर्जदाराने पैसे नाही भरले तर तहसीलदार पुन्हा मंडलाधिकारी किंवा नायब तहसीलदार यांना पत्र देतात का या प्रॉपर्टीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे संस्थेचे वसुली अधिकारी यांना तात्काळ ताबा देण्यात यावा आणि ताबा देऊन त्याचा पंचनामा करून याची झालेल्या कारवाईचं अहवाल माननीय जिल्हा उपनिबंधकांना जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा असतो. मग त्याप्रमाणे ती कारवाई होते. ती कारवाई झाल्याच्या नंतर पुन्हा संस्था त्यांना पत्र देते काही पैसे भरा तुम्ही, म्हणजे संस्था वारंवार कर्जदाराला संधी देतच असते. त्याच्यावरती काय शक्यतो अन्याय करायचा हा संस्थेचा हेतू नसतो. त्यानंतर तिचं एक मूल्यांकन केलं जातं. मूल्यांकन म्हणजे काय का ही जी जमीन आहे ही आमच्या ताब्यात आहे, हिची आम्हाला विक्री करून कर्जदार पैसे भरत नाही, कर्जदार दिलेल्या कर्जाचे कर्ज भरण्यास कसूर केल्यामुळं आम्ही ही जमीन विक्रीच्या संदर्भामध्ये आम्हाला परवानगी मिळावी आणि तिची जी वाजवी मूल्यांकन म्हणजे तिचं जे काय दर आहे या ठिकाणचे त्याचं ठरवून मिळावं, म्हणजे त्याचं मूल्यांकन ठरवून मिळावं. त्याबाबत ते जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव दिला जातो. त्या ठिकाणी कर्जदाराला नोटीस दिली जाते, जामीनदाराला नोटीस दिली जाते, सहकर्जदाराला नोटीस दिली जाते. तुमचं काही ह्या किमतीबद्दल म्हणणं आहे का हे सांगा आणि त्या ठिकाणी त्या मूल्यांकनाच्या याला 30 दिवसाचा पिरियड असतो. तर 30 दिवसात ती फाईल तो
क्लोज करतो DDR, जो का जिल्हा उपनिबंधक सांगतो, आणि त्याला मूल्यांकनाचे आदेश देऊन टाकतो का सदरच्या मालमत्तेचं इतकं इतकं किंमत आहे, त्याप्रमाणे विक्री करायला काही हरकत नाही. आणि त्याची ती विक्रीची याची मूल्यांकनाची व्हॅलिडिटी, म्हणजे आपण काय म्हणतो मुदत, 6 महिने असते. 6 महिन्यात ती प्रॉपर्टी विकायची असते. आणि 6 महिन्यात यांनी 3 वेळा निलाव करून जर समजा त्याला अपेक्षित गिऱ्हाईक मिळालं नाही किंवा अपेक्षित निलाव घेणारी व्यक्ती मिळाली नाही, तर ती प्रॉपर्टी 100-85 संस्थेच्या नावावरती हस्तांतर करून घेत असते, म्हणजे संस्थेच्या नावावर करते. अशी एकंदरीत ही सगळी प्रक्रिया आहे. सर, तुम्ही जसं म्हणालात की एका ठराविक कालावधीनंतर संस्था कर्जदारांना नोटीस पाठवते. मग 100-85 हा कलम तर कर्जदारावरती लागू होतोच. मग त्याचा परिणाम हा सहकर्जदारी असेल किंवा मग जामीनदार असेल यांच्यावरती होतो का? नाही, त्या बाबतीत कशी परिस्थिती का 100-85 करून ती स्थावर मालमत्ता जी आहे ती संस्थेच्या नावावर केल्याच्या नंतर त्या वसुली अधिकारी असेल किंवा त्या संस्थेने ती मालमत्ता थोड्या दिवसानंतर विक्रीस काढायची असते. मग हे जे काय होतं, ती जर विक्रीत काढत असताना तो पण कर्जाची रक्कम जास्त झालेली असते, व्याजाची रक्कम जास्त झालेली असते, त्याच्यावरती बराचसा खर्च झालेला असतो. मग ती प्रॉपर्टी ती रकमेपर्यंत जात नाही. जर नाही गेली तर मग वसुली अधिकारी किंवा संस्था काय करते का, जे जामीनदार आहेत किंवा सहकर्जदार आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवते. आणि ही प्रॉपर्टी जर समजा विकली गेली नसल्यामुळे किंवा ती अपेक्षित किंमत न आल्यामुळे राहिलेल्या कर्जासाठी जामीनदारांच्या प्रॉपर्टी अटॅच करून जामीनदारांच्या प्रॉपर्टी संस्था विकत असते. आणि विकलेले आहेत अशा बऱ्याचशा. हे कितपर्यंत योग्य आहे? नाही, आता याच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर काय झालं, अलीकडच्या कालावधीमध्ये मी काही 100-85चे प्रस्ताव पाहिले. हल्ली पतसंस्थेच्या बऱ्याचशा वसुली अधिकाऱ्यांनी 1-3 वेळा घाईघाईत निलाव करायचं. पहिले 30 दिवसांनी नोटीस द्यायचं, नंतर 8 दिवसांनी द्यायचं, नंतर 8 दिवसांनी द्यायचं, आणि 100-85 करायचं. 100-85 करून त्यांनी काय करायचं, ती प्रॉपर्टी पुन्हा विकला काढायची. आत्ताच माझ्याकडे एक केस आली होती. 4 कोटीची प्रॉपर्टी त्या वसुली अधिकाऱ्याने 3 वेळा निलाव करून अपेक्षित गिऱ्हाईक न मिळाल्यामुळं त्यांनी ती प्रॉपर्टी 100-85 करून फक्त 98 लाखाला विकली. म्हणजे अलीकडे काय झालं आहे, पतसंस्थेचे वसुली अधिकारी हे जे कारवाई करतात याच्यामध्ये कधी कधी असं निदर्शनास येतं का, जो निलाव घेणारी व्यक्ती आणि हे वसुली अधिकारी आणि संस्था यांचे काही हितसंबंध आहेत का काय, असंही कधी कधी वाटतं. हा कर्जदारावरती फार मोठा अन्याय आहे. आणि कर्जदाराला याबद्दल कुठं न्याय मागावं, काय करावं, त्याची परिस्थिती आधीच तर एक हे झालेली असते, व्यापलेला असतो तो. त्याच्यामुळे अशा प्रॉपर्ट्या बऱ्याचशा वसुली अधिकाऱ्यांनी कोडीमूल भावाने विकलेल्या आहेत. अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे. बऱ्याचशा संस्था आजही पण मी काही कर्जदारांच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर सहकार खात्याचं कर्जाचं व्याजदर नियामक मंडळाने ठरवून दिले 14%, तारणी कर्जाला 14%, जामीन की असेल तर 15-16% अशा आहेत. आजही काही संस्था 24% कर्जाचे व्याजदर घेत आहेत. काही संस्थांचं जर मी स्टेटमेंट पाहिलं तर 27% आकारणी केलेली आहे. आणि सहकार खातं सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करते, दाद देत नाही. ती कर्जदाराची मालमत्ता विकली, जामीनदारांच्याही मालमत्ता विकल्यात तरी कर्ज फेडत नाही. अशी परिस्थिती काही लोकांची माझ्याकडं मी पाहतोय, ऐकलंय, पाहिलंय. त्याबद्दल सुद्धा आम्ही सहकार विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. तसं कायद्यानुसार किती टक्के व्याजदर घेतलं गेलं पाहिजे? नाही, कायद्यानुसार आता नियामक मंडळाने 14% तारणी कर्जासाठी व्याजदर ठरवून दिलेलं आहे, आणि जामीनगी कर्जासाठी 16%, काही ठिकाणी 15% पण संस्था घेतात. म्हणजे तुम्ही 14% व्याज घेऊ शकता जास्तीत जास्त. मग आपल्याकडे काही संस्था 12% कर्ज देणारे आहेत, काही 13% देतात, काही 13.5% देतात. ज्याची परिस्थिती चांगली आहे, स्वनिधी चांगला आहे, ज्यांच्याकडे ठेवी चांगले आहे, ते संस्था सहकार्य करतात. आणि काही संस्था आजही पण हे नियामक मंडळाच्या व्याजदराला सुद्धा जुमानत नाही, त्यांच्या मनमानी पद्धतीने कारभार करतात. याबाबत जर माझ्यासारख्याला जर एखाद्याने प्रश्न विचारला तर या क्षेत्रामध्ये सहकार विभागामध्ये तुकाराम मुंडे साहेबांसारख्या माणसाची गरज आहे. कारण का, असे जर पारदर्शक अधिकारी जर या सहकार क्षेत्रामध्ये आले तर सगळा सहकार आहे ना सरळ केला जाईल. नक्कीच. कारण काय होती परिस्थिती आता पाहतो ना, सहकार विभागातले जे अधिकारी ना ते फारसं काही हे करत नाही. कर्जदारांनी तक्रारी करून करून थकून गेलेत काही काही कर्जदार. पण आज जर पाहिलं तर ह्या सहकार खात्याला सहकार खऱ्या अर्थाने फार चांगला आहे, पण त्या ठिकाणी ज्या सहकारात ज्या उद्देशाने स्थापन झाला आहे त्या उद्देशाने त्याचा वापर न होता आपण काय म्हणतो प्रायव्हेट सावकारकीसारखंच वापरलं जाते आज, अशा पद्धतीने म्हणावं लागेल. तुम्ही जसं म्हणलात की कर्जदाराची जी मालमत्ता आहे ती संस्था त्यांच्या नावावरती करून घेते. मग जमा केलेली जी मालमत्ता आहे ती संस्था कशी विल्हेवाट लावते, त्याची काय करतात? नाही, आता 100-85 संस्थेने स्वतःच्या नावावर जी मालमत्ता केलेली असते ती त्यांना पुन्हा विक्री करायची असते. मग त्याला पुन्हा मूल्यांकन घ्यायचं असतं, ती पुन्हा विकायची असते. आणि ती विकत असताना त्या ठिकाणी जर कर्जदाराने पैसे भरले किंवा कर्जदार असेल किंवा जामीनदार असेल किंवा कर्जदाराचे
त्या हितसंबंधित असलेल्या प्रॉपर्टीच्या हितसंबंधित असलेल्या माणसाने जर पैसे भरले तर ती 100-85 रद्दही करता येते. असंही काही नाही. पण हल्ली काय झालेलं आहे, संस्था काय म्हणते 100-85नी ती प्रॉपर्टी आमच्या नावावर झाली म्हणजे कर्जदाराचा संबंध नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी हा कायदा पहिला समजून घेतला पाहिजे. जर समजा 100-85नी ही मालमत्ता तुमच्या नावावर झाली, याचा अर्थ कर्जदाराचा संबंध नाही असं नाही. तुम्ही काय त्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्युटी भरत नाही. बरोबर. तुम्ही काय संस्थेच्या नावावरती फक्त ती हस्तांतरित झालेली का या प्रॉपर्टीविषयी कर्जदाराने अजून लिटिगेशन निर्माण करून घेऊ नये, अजून काही प्रॉब्लेम निर्माण करू नये, म्हणून तो एक त्याच्यातला एक खऱ्या अर्थाने माझ्या मते बेस असेल. आणि जोपर्यंत ती मालमत्ता विकली जात नाही रितसर हे करून, तोपर्यंत कर्जदाराचा हितसंबंध आहे. आणि प्रथम विकल्प म्हणून कायद्यामध्ये सुद्धा म्हटलंय कर्जदाराला प्रथम प्राधान्य. असा त्याचा अर्थ नाही का 100-85नी मालमत्ता संस्थेच्या नावावर झाली म्हणजे त्या कर्जदाराचा काहीच संबंध नाही. कधी कधी मी आता 1-2 अधिकाऱ्यांकडे हिअरिंगला गेलो असता, तो अधिकारी सुद्धा म्हटला तुझा काहीच संबंध नाही, ती मालमत्ता संस्थेची. म्हणजे याचा अर्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार कायद्याचा थोडाफार का होईना त्याचं हे करून न्याय दिला पाहिजे ना कर्जदाराला पण. जर समजा त्याची 4 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि ती जर 98 लाखाला विकत असेल तर हे योग्य नाही ना. ठीक आहे, कर्जदार चुकला, कर्ज घेतलं, त्याला वेळेत भरता नाही आलं, त्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली. याचा अर्थ आपण कर्जदाराच्या मालमत्तेमध्ये किंवा कर्जदाराच्या प्रॉपर्टीमध्ये पतसंस्थेचा किंवा संचालकाचा किंवा वसुली अधिकाऱ्याचा इंटरेस्ट नसावा. त्याच्या कर्जवसुलीच्या मध्ये कर्जाच्या पैशात इंटरेस्ट असावा, त्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नसावा. पण हल्ली काय झालं, ह्या सगळ्यांना आहे ना त्या प्रॉपर्टीची म्हणजे प्राईम लोकेशनची एखाद्या कर्जदाराची जर प्रॉपर्टी असेल तर संस्था काय करते, तो कर्जदार कसा अडचणीत येईल, त्याला कशा पद्धतीनं अडचणीत आणता येईल, असे पण काही संस्थेवाल्यांनी काही वसुली अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले. आता त्यांची नावं घेणं योग्य नाही, पण अशा संस्था बऱ्याच आहेत, असे वसुली अधिकारी पण बरेच आहेत तर ज्यांनी अशा प्रॉपर्ट्या विकत घेत असताना तिरस्त म्हणजे तिराईत माणसाला उभं करून त्याच्या नावावर निलाव घेतलेले. हे चुकीचं आहे. असं ह्या याची सगळ्या सुद्धा गोष्टी चौकशी व्हायला पाहिजे ना कालांतराने, का होईल. कारण कसं होतं, या सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आज जर आपण विचार केला तर 14% 15% कर्ज हे पतसंस्थेचं परवडत नाही. त्यामुळे याच्यावरती सुद्धा कुठंतरी कर्जाचे व्याज जर अजून कमी झालं पाहिजे, ते पण होणं गरजेचं आहे. कारण फक्त ठेवीदार हा आपण काय म्हणतो ठेवीदाराच महत्त्वाचा घटक आहे असं गृहीत न धरता कर्जदार सुद्धा तितक्याच महत्त्वाचा घटक आहे. याचा पण कुठेतरी सहकार खात्याने विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीत कर्जदाराची पिळवणूक तर होते हे आपल्याला समजतच आहे. मग संस्था जी मालमत्ता जमा करते आहे ती मुद्दल भरून देखील जर का रक्कम राहिली तर मग ती रक्कम कशी काय वसूल करते नाही, संस्था? जर समजा कर्जदाराची मालमत्ता विकून जर ती कर्ज वसुली झाली नाही तर त्यांनी काय करायचं असतं, जामीनदाराची काय मालमत्ता असेल, सहकर्जदाराची काय असेल, कर्जदाराकडे अतिरिक्त काय मालमत्ता आहे का, ही सुद्धा ते अटॅच करू शकतात ना. त्याच्यात वसुली अधिकाऱ्याला तेवढे अधिकार दिलेले आहेत कायद्याने. त्याच्यामुळं ती मालमत्ता विकून असेल, त्यांची काय खाती गोठून असेल, पुढे एखादा जामीनदार नोकरदार असेल त्याच्या पगारावर सुद्धा वसुली करतात संस्था, करता येते ती. कायद्याचा तो भागच आहे तसा. म्हणजे ज्या ठिकाणावरून हे कर्ज पटकन वसूल होईल त्या ठिकाणची कारवाई वसुली अधिकारी करतात. काही वसुली अधिकारी चांगले पण आहेत, काही दरदोडीत प्रकरणं पण मिटवून घेतात, कर्जदारालाही समजावून सांगतात. थोडेफार जे कर्जदार आहेत त्या थोड्याफार ज्या संस्था आहेत ना त्यांच्याबद्दलचं हे सहकार खात्याला म्हणजे आमची विनंती आहे, त्यांच्याबद्दल जी चुकीची कारवाई केली जाते त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. 100-85 हा जो कायदा आहे तो संस्थेच्या दृष्टीने हितकारक आहे की कर्जदाराच्या? नाही, संस्थेच्या दृष्टिकोनातून ते करा. मुळात हे जे सहकाराचे जे कायदे बनवलेत ना ते मुळात असं आहे का संस्था डोळ्यासमोर ठेवून बनवलेले कायदे. कर्जदार तर त्याच्यासमोर आहेच आहे, कर्जदाराचा भाग नाही. पण हल्ली काय होते तर संस्था टिकली पाहिजे, संस्था हे झाली पाहिजे, ठेवीदारांचे सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत ते देता आले पाहिजे. या दृष्टिकोनातून या कायद्यांची निर्मिती झालेली आहे. पण हे जे कायदे आहेत हे फार पूर्वीचे कायदे, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नवीन सहकारामध्ये कायदे आले पाहिजे. कारण काही कायद्यांमध्ये न मिळालेल्या कर्जासाठी सुद्धा त्या कर्जदाराला 101 झाल्यानंतर 50% रक्कम भरावी लागते. अशी काही उदाहरणं आलेली आहेत. तिथं काही ठिकाणी काही अधिकारी अत्यंत चांगले आहेत, ते कर्जदाराचं म्हणणं असेल, जामीनदाराचं म्हणणं असेल ऐकून घेतात. पण काही अधिकारी ऐकूनच घेत नाही. म्हणजे त्याचं नावं जर घेतलं असतं तर एक वादाचा मुद्दा निर्माण होतो. पण असे पण अधिकारी सहकार खात्यामध्ये आहेत का जे कुठल्याही कर्जदाराला न्याय द्यायचा म्हटलं तर घाईघाई देत नाही. आता तसं जर विचार आपण केला पाहिलं सहकारामधल्या याचं सगळं कार्यप्रणालीचा तर एकंदरीत पाहता ही सगळी कार्यप्रणाली संस्थेच्या बाजूनेच आहे. कर्जदारांच्या बाजूने एवढी काय फारसं म्हणजे त्यांना
दिलासा मिळेल किंवा त्यांना फार वाचण्याच्या दृष्टिकोनातून नाहीच. याबद्दल आता एक पाठीमागं मी एका मुलाखतीमध्ये तुमच्या म्हटलं होतं का जो जिल्हाधिकारी जो ताबा देतो त्या ताब्याच्या अपिलाच्या विरोधात जर एखाद्या कर्जदाराला चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे तर या आदेशाच्या विरोधात हायकोर्टामध्ये अपील आहे. सगळ्या कायद्यांना पहा तुम्ही, बहुतांशी कायद्यांना का यांच्याकडे आयुक्तांकडे अपील आहे, पण ह्याच एका कायद्याला हायकोर्टात अपील ठेवलेलं आहे. आता तो सामान्य कर्जदार आहे, तो जाऊ शकतो का हायकोर्टामध्ये? नाही जाऊ शकत. 2-5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये कर्ज ज्याचा आहे तो 1,00,000 आणि 2 लाख रुपये वकिलाची फी नाही भरू शकत. अशाही पद्धतीनं कर्जदारांवरती प्रचंड अन्याय झालेले आहेत. काही माझ्याकडे एक आता एक बरीच मोठी कर्जदारांची यादी आलेली, ती पाहिली तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 कोटी रुपये त्या निलावधारकांकडनं जास्त घेतले जातील असं म्हणजे असं एकंदरीत मला वाटते. त्याबद्दल आम्ही चाचणी लेखापरीक्षण करावं असं अप्पर निबंधकाकडं, सहकार आयुक्तांकडं, जिल्हा उपनिबंधकाकडं तक्रारी अर्ज केलेली आहे त्याच्याबद्दल. पण याबद्दल सहकार खात्याने सुद्धा विचार केला पाहिजे. कर्जदाराला सुद्धा एक प्रमुख घटक मानून त्याची सुद्धा बाजू ऐकून घेऊन त्याला सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल असं पण केलं पाहिजे. एक कर्जदार आहे, त्याचा निलाव झाला आहे, अक्षरशः कर्जदाराने पण पैसे भरले, पण तरी संस्था वसुली अधिकारी त्याचा निलाव कॅन्सल करत नाही, ती त्याच्याकडे 5% पैसे मागतो. अशी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. आम्ही आता त्याबद्दल सुद्धा सहकार खात्याकडे मागणी केलेली आहे का याची सुद्धा चौकशी व्हावी. पण असे जर 5-5% जर त्या निलावधारकाने ज्याने निलाव घेतला आहे त्याला पैसे द्यायचे म्हटले, 5% म्हणजे ती कायद्यातली तरतूद आहे. पण पुढच्या याच्याबद्दल जर इथं जेवढा जास्त पिरियड जाईल त्याच्याबद्दल सुद्धा 5-5% रक्कम मागितली जाते. ती सुद्धा कर्जदारांवरती अन्याय आहे तसं पाहिलं तर. तो पैसे भरतोय ना, मग ते पैसे भरत असला तर मग त्याला तुम्ही कायदा दाखवून, मुदत दाखवून चुकीचं आहे ना. याला तरी कुठंतरी निलाव कन्फर्मेशनला जरी एखाद्या कर्जदाराने पैसे भरले तर ते जे कोणी जिल्हा उपनिबंधक असतील त्याने ती गोष्ट विचारात घेऊन त्याची प्रॉपर्टी त्याला दिली पाहिजे. तो भूमिहीन होतोय, त्याचं उपजीविकेचं साधन आहे, तो तिथे राहतोय, तर तसं विचारत नाही का तर निलावधारकच त्यांच्या पुढं प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवला जातो. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी तो अधिकारी असेल, तो वसुली अधिकारी असेल, यांचे कुठंतरी हितसंबंध असल्याबद्दलचं असं माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला वाटतं. आणि ह्या ज्या कारवाई करतात याची सुद्धा कधी ना कधीतरी चौकशी व्हायला पाहिजे वरिष्ठ पातळीवरून, असं एक मला वाटतं. आपण पाहतो की हे जे कायदे काढलेत ते सगळे संस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करूनच काढलेत असं आपल्या बोलण्यातून दिसतंय. परंतु मग संस्था या कायद्यांचा दुरुपयोग करते का? असं पण आपल्याला समजतंय. नाही नाही, संस्था दुरुपयोग करते. कुठं करते? समजा वसुली अधिकारी त्याला जर दिलेले अधिकारी असतात तिथं पण तो वसुली अधिकारी थोडाफार अधिकाराचा गैरवापर करत असतो. त्याबद्दलही आम्ही काही वसुली अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या, त्याच्यातले काही वसुली अधिकाऱ्यांचे अधिकार पण काढून घेतले. त्याच्यानंतर दुसरा असा भाग होतो का संस्था कायद्याचा दुरुपयोग कुठं करते. एक उदाहरणार्थ 100-85 बद्दलच आपण जे बोलतो, 100-85 मध्ये जर एखाद्याची प्रॉपर्टी 3,68,00,000 त्याचे 3 निलाव केले, त्याच्यामध्ये खाली तुम्हाला दिले ना ही प्रॉपर्टी 2,90,ला विका, तुम्ही त्याला निलाव नाही केला, तुम्ही डायरेक्ट काय केलं 98,00,000ला विकली. किती मोठा अन्याय, अख्खं कुटुंब बसलं ना त्याच्यावर. आज त्यांच्याकडे क्षमता नाही कुठं भांडायची, हायकोर्टात जा, इकडं जा, तिकडं जा, कुठं जाणार ते, काय काय करणार याच्याबद्दल. आणि वसुली अधिकारी वगैरे हे अरेरावी करतात, वकील घेऊन येतात, कारण त्यांना मुळातच ती प्रॉपर्टी कवडीमोल भावाने मिळालेली असते, त्याच्यामुळे 2 रुपये खर्च करण्याची क्षमता आहे. या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये न्याय मागणार आहे. ते कर्जदार माझ्या संपर्कामध्ये आहे, त्यांना म्हटलं आपण याबद्दल हायकोर्टामध्ये भूमिका आपली मांडू. हायकोर्ट 100% आपल्याला न्याय दिला असं एकंदरीत वाटते. त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. तुमची संग्राम आधार फाउंडेशन ही नेहमीच लोकांना मदत करत असते. आतापर्यंत भरपूर लोकांच्या समस्या देखील तुम्ही सोडवल्या आहेत. आपले प्रेक्षक देखील हे आपली मुलाखत पाहत आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, त्याच्यासाठी माझं काय म्हणणं आहे का कर्जदाराने, आता मी बऱ्याचशा कर्जदारांच्या आता एक मध्यंतरी एक केस मी मिटवत होतो आणि अक्षरशः त्या कर्जदाराने ते कर्ज त्याला भरायचं होतं, पण पतसंस्थेने चुकीच्या पद्धतीनं ते व्याजावर व्याज लावून कंपाऊंडिंग करून ते जे कर्ज आहे म्हणजे त्या कर्जदाराने 25 लाख रुपये कर्ज घेतले. कर्ज घेतल्याच्या नंतर त्या कर्जाचे 35 लाख रुपये कर्जदाराने भरले आणि अजूनही तो काय म्हणतो मी भरतो कर्ज भरतो म्हटल्यानंतर पण मला त्याची योग्य फिगर द्या. त्याच्यामध्ये काय तात्विक वाद झाले, त्या कर्जदाराला ते सहन नाही झालं, त्याने अक्षरशः आता इथं चॅनलसमोर बोलू नये, त्याने सुसाईड केलं त्या केसमध्ये. तर माझी एक प्रेक्षकांना अशी विनंती आहे का बाबा हो, हे असे जे काही प्रकार असतील तुम्ही त्याच्यावरती सुसाईड करणं, आत्महत्या करणं हा त्यातला मार्ग नाही. आपण कुठंतरी त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, न्याय मागितला पाहिजे आणि याच्यातून मार्ग निघतील.
असं नाही का बाबा आपण कर्ज घेतलंय, आपण दिवाळखोरीत निघालोय, आपण सुधरूच शकत नाही, आपण याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. 100% बाहेरून येईल. उद्याचा जो दिवस येणार आहे, हा निश्चित तुमच्यासाठी चांगला असेल. पण तो पाहण्यासाठी तुम्ही तेवढे संघर्ष केला पाहिजे, थांबलं पाहिजे. ही माझी सर्वसाधारण प्रेक्षकांना किंवा कर्जदारांना विनंती. आत्तासुद्धा माझ्याकडे 150-200 केसेस या बाबतीत आहेत कर्जदारांच्या. त्याच्याबद्दल जे जे कर्जदार माझ्याकडे येतात, त्यांना जमेल त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य करण्याचं काम करत असतो. धन्यवाद सर. तुम्ही नमस्कार. दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची होती. कारण कर्जदार असेल, सहकर्जदार असेल किंवा पतसंस्था असेल, ही साखळी आहे हं. आणि ही साखळी अशीच राहिली पण पाहिजे. तेव्हाच कुठे आपली आर्थिक व्यवस्था जी आहे ती चालू राहील. बरोबर. परंतु कर्जदारांनी देखील काही गोष्टींची दखल घेतली पाहिजे, काही गोष्टींची माहिती घेतली पाहिजे, की आपली फसवणूक कशी होणार नाही किंवा पतसंस्था देखील असतील, एका विशिष्ट अधिकाऱ्यांमुळे पतसंस्थेचं नाव देखील खराब नाही झालं पाहिजे. ह्या बरोबर. देखील गोष्टी इथे आहेत ते. अ, संग्राम आधार फाउंडेशन ही संस्था नेहमीच सगळ्यांना मदत मदत करत असते. तुम्हाला देखील अशा काही समस्या असतील तर नक्कीच संग्राम आधार फाउंडेशन सोबत संपर्क करा. भरत घंगाळे सर यांनी आतापर्यंत खूप लोकांना मदत केलेली आहे. खूप लोकांच्या समस्या देखील सोडवल्या आहेत. तुमच्या देखील समस्यांचं निरसन नक्कीच होईल. धन्यवाद. धन्यवाद.